धुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण, कांदा उत्पादक शेतकरी हैराण। धुळे जिल्ह्यात विविध भागात कांदा काढणी सुरू असून यात येत्या काळात उन्हाळी कांदा बाजारात येणार आहे। परंतु उन्हाळी कांदा बाजारात येत असतानाच दरामध्ये मोठी घसरण सुरू झाली आहे। यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत। आधीच लागवड आणि संगोपन खर्च वाढला असताना त्यात आता दर घसरत असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत। उन्हाळी कांद्याची बाजारात आवक वाढल्याने दरात मोठा उतार आला आहे। 1,500 रुपये क्विंटल पर्यंत दर घसरला आहे। धुळे जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र विस्तारत असून अनेक शेतकरी हे वर्षभर कांदा पीक घेतात। जिल्ह्यातील कांदा इंदोर, नाशिक, मुंबई, गुजरातच्या बाजार समितीत जातो। यंदाही उन्हाळी कांद्याचे क्षेत्र मोठे असून त्यातच मागील 15 दिवसापासून उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागला आहे। आवक अधिक असल्याने दरात उतार झाला आहे। महिनाभरापूर्वी कांद्याला क्विंटलला 4,000 पर्यंत भाव मिळत होता। मागील 10 दिवसापूर्वी 2,500 रुपये क्विंटलने कांदा विकला, पण सध्या 1,600 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकला जातोय। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे। शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। माझे नाव दिनेश भटू पाटील, राहणार नागाव। दरवर्षीप्रमाणे या वर्षी उन्हाळी कांद्याची लागवड केलेली आहे, पण उन्हाळी कांद्याला आम्हाला अपेक्षित भाव भेटत नाही आहे। आता 9 रुपये ते 12 रुपये असा भाव भेटत आहे। मार्केटला काल 900 ते 1200 रुपये फायनल भाव होता। या भावाला आम्हाला कांदा उत्पादनाचा खर्चही निघत नाही आहे आणि मजुरांचे व खताचे भाव दुपटीने झाल्यामुळे या वर्षी आम्हाला 900 आणि 1000 रुपये कांदे द्यायला परवडणार नाही आहे। म्हणून सरकारने गांभीर्याने याच्यावर लक्ष देण्यात यावं व कांद्याला हमी भाव हा 2,000च्या वरतीच देण्यात यावा, तेव्हाच शेतकऱ्यांना कांदा हे परवडण्यात येईल, नाही तर शेतकऱ्याला कांदा हे परवडणार नाही। प्रत्येक गोष्टीचे भाव हे वस्तूचे भाव दरवर्षाला 10% वाढत आहे, पण शेतकऱ्याचे भाव हे 20% रिवर्स येत आहे। शेतीमालाचे भाव प्रत्येक वर्षी 2014 पासून तर 2025 पर्यंत शेतकऱ्यांचा शेतीमालाचा भाव हा वरती न जाता दरवर्षी हा खाली आलेला आहे व भाव हा दरवर्षी 10% कमी होतोय। तर सरकारने याच्यावर गांभीर्याने लक्ष देण्यात यावे व शेतकऱ्यांना उपासमारीपासून व शेतकऱ्यांना आत्महत्येपासून वाचवावे ही आमच्याकडून व शेतकऱ्यांकडून सरकारला ही कडकडीची विनंती आहे। अरे क्या हुआ राकेश जी, क्या सोच रहे हैं? सब ठीक तो है ना? अरे हाँ भाई, सब ठीक है। मैं सोच रहा हूँ कहीं पर प्रॉपर्टी में इन्वेस्ट कर दूं, जिससे आगे जाकर मुझे अच्छा प्रॉफिट मिले, लेकिन समझ नहीं आ रहा कहाँ करना चाहिए। अरे भाई साहब, आपको परेशान होने की जरूरत नहीं है। आप सीधा MG ग्रुप के MG प्रॉपर्टीज से कांटेक्ट कीजिए। ये आपको अच्छी जगह प्रॉपर्टी दिलवा देंगे, जिससे आप आगे जाकर बहुत ही अच्छा प्रॉफिट कमा लेंगे। उनकी काफी सारी ब्रांचेस भी हैं, जैसे पुणे, इंदौर, दिल्ली, कोल्हापुर, मुंबई आदि। आपके पास इनका नंबर और एड्रेस है क्या? हाँ, क्यों नहीं, आप आज ही 9011 220011 पर कॉल करें या स्क्रीन पे दिए गए एड्रेस पर विजिट करें।